त्यांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सना बाजारात चांगली मागणी आहे। या व्यवसायातून महिलांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिचपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणारं जांभरला एक छोटंसं गाव। याच गावात बचत गटाच्या महिलांनी सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा व्यवसाय सुरू केलाय। महिलांनी बनवलेल्या नॅपकिनला बाजारात प्रचंड मागणी आहे। या व्यवसायातून गावातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झालाय। आमच्याकडे आर्थिक मदत नव्हती, तर महिला सक्षमीकरणाने आर्थिक मदतची आम्हाला मदत केली आणि 30,000 वीज भांडवल दिले। तिथून 20,000तून आम्हाला जवळपास 50,000 खर्च आला आणि हैदराबादवरून माल आणला। आम्ही माल आणल्यानंतर आम्ही स्वतः साच्या बनवून सऱ्या बनवून पाहिलं आणि हा उद्योग चांगल्या 50,000मध्ये उद्योग सुरू केला आम्ही। ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना पाठबळ देण्यासाठी शासनाने ज्वलस्वराज्य प्रकल्प राबवलाय। या प्रकल्पाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं। यासाठी शासकीय खर्चानं महिलांना तामिळनाडूच्या त्रिचा इथल्या नॅपकिन बनवण्याच्या कारखान्यात नेऊन माहिती देण्यात आली। या माहितीचं सोनं करत आता महिला सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा यशस्वी व्यवसाय करतायत। हैदराबाद येथे जाऊन आम्ही त्या कच्च्या मालाची खरेदी केली आणि कच्चा माल आणल्यानंतर या गटाने तो उद्योग त्या गटांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्या गटाने हा उद्योग अतिशय उत्तम प्रकारे असा केलेला आहे। चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील महिला बचत गटाची ही गरुड झेप नक्कीच प्रेरणादायक आहे। तसंच राज्यातल्या सर्व महिला बचत गटांसमोर एक वेगळा आदर्श त्यांनी ठेवलाय। चंद्रपूरहून नागेश दाचेवारसह संतोष थळे, मुंबई, मी मराठी।